नमस्कार. वार्तापत्र स्वच्छता अभियानमध्ये मी मनाली दीक्षित सर्वांचं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः आता झाडू घेऊन रस्ता झाडला आणि इतरांना उदाहरण घालून दिलं. या स्वच्छ भारत अभियानाच्या निमित्तानं म्हणा अथवा स्वयंप्रेरणेनं म्हणा, आपण स्वच्छ भारत निर्माण करण्यासाठी झटण्याची आज खरी गरज आहे. मूलभूत हक्कांसाठी झगडणारे सुशिक्षित सुजाण लोकही आपली कर्तव्य विसरून बऱ्याच वेळेला कचरा जो असतो रस्त्यात, बागेत, रेल्वे प्लॅटफॉर्म जिथे हवं तिथे टाकताना दिसतात. विचार करा, आपण असा कचरा टाकलाच नाही तर आपला परिसर, आपलं गाव, जिल्हा आणि पर्यायाने देश स्वच्छ राहील या शंकाच नाहीये. तेव्हा स्वतःलाच आधी स्वच्छतेची शिस्त लावून घ्या. मग मित्रपरिवार, शेजारी पाजारी, नातलग यांना स्वच्छतेचे धडे द्या. महाराष्ट्रात ठिकठिकाणी लोकसहभागातून सुरू असलेल्या स्वच्छता कार्याचा आपण या वार्तापत्रातनं मागोवा घेणार आहोत. प्रथम नजर टाकूया ठळक घडामोडींवरती. स्वच्छतेसाठी राज्यातील सर्व नगरपालिका आणि महानगरपालिकांना 600 कोटींचा निधी मिळणार. पंढरपूरमध्ये गाडगेबाबा विचार मंचच्या वतीनं राबवलं स्वच्छता अभियान. आणि ग्रीन सिटीसाठी धुळेकरांचा महानगरपालिकेच्या वृक्ष लागवड मोहिमेला मोठा प्रतिसाद. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत महाराष्ट्र स्वच्छ करण्याच्या अनुषंगानं एक महत्वाकांक्षी योजना अशी सरकारची आहे आणि त्या महत्वाकांक्षी योजनेतनंच महानगरपालिका आणि नगरपालिकांना मिळणाऱ्या निधीतून पहिल्या वर्षी राज्यातील 50 शहरं तर त्यापुढील वर्षांमध्ये 50 ते 100 शहरं पूर्ण स्वच्छ करण्याचा सरकारचा निर्धार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी योजनांपैकीच एक असलेलं सरकारचं स्वच्छ भारत अभियान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवरती यशस्वीपणे राबवण्यात निधीची कमतरता आड येत होती. हीच बाब नेमकी लक्षात घेऊन महाराष्ट्रातील सर्व म्हणजे 26 महानगरपालिका आणि 250 नगरपालिकांना मिळून वर्षभरामध्ये या कामासाठी 600 कोटींचा निधी मिळणार आहे. त्यातील 300 कोटी यापूर्वीच मिळालेत. 14व्या वित्त आयोगानं राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध योजना राबवण्यासाठी 600 कोटी रुपये दिले आहेत. यातील 50% म्हणजे 300 कोटी रुपये स्वच्छतेवरती खर्च करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून वेळापत्रकानुसार ही स्वच्छता संबंधित शहरांना करावी लागणार आहे. तर याच कामासाठी आणखी 300 कोटींचा निधी देखील अपेक्षित आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांकडे अनेकदा विविध समाजोपयोगी कामं करण्यासाठी निधीची कमतरता असल्यानं 14व्या वित्त आयोगाकडून यासाठी राज्यांना निधी देण्यात आला असून त्यातील 600 कोटी रुपयांचा राज्याचा वाटा आपल्याला मिळालेला आहे. महसूल दिनाचं औचित्य साधत सर्व महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी डॉक्टर अमित सैनी यांनी कार्यालय आणि परिसराची स्वच्छता करून स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी परिसर बनवण्याचा संदेश शनिवारी कृतीतनं कोल्हापूरमध्ये दिला. सैनी यांनी शनिवारी सकाळी स्वतः हातात झाडू घेऊन परिसरातील स्वच्छतेला सुरुवात केली. त्यांच्यासोबत अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, निवासी उपजिल्हाधिकारी संगीता चौगुले, उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी स्वाती देशमुख, रोजगार हमीच्या उपजिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्यासह महसूल अधिकारी आणि कर्मचारीही या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभागी झाले होते. वैयक्तिक स्वच्छतेसोबतच कार्यालय आणि परिसराची स्वच्छता जोपासणं आणि त्यात सातत्य ठेवणं ही काळाची गरज असल्याचं सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, महसूल प्रशासनाच्या वतीनं यापुढील काळामध्ये आठवड्यातनं किमान 1 तास कार्यालयीन तसंच परिसराच्या स्वच्छतेसाठी काढावा, जेणेकरून काम करतानाही आनंददायी आणि उत्साही वातावरण निर्माण होईल. स्वच्छता मोहिमेमुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर चकाचक झाला. गाडगेबाबा विचार मंचच्या वतीनं 5 वर्षांपासून मलकापूर इथे अखंडपणे स्वच्छता अभियान राबवलं जात आहे. मलकापूर आणि परिसरासह धार्मिक स्थळ शेगाव, चिखली इथे देवी उत्सवादरम्यान तर श्री संत मुक्ताबाई पालखी दरम्यान स्वच्छतेची वारी करणाऱ्या गाडगेबाबा विचार मंचच्या आता पंढरपुरी विठोबाच्या दारी स्वच्छतेची वारी गेली असून 5 ऑगस्ट रोजी गाडगेबाबा विचार मंचचे सदस्य पंढरपुरात मंदिर परिसर आणि चंद्रभागेच्या तेरी स्वच्छता त्यांनी अभियान राबवलं. गाडगेबाबा विचार मंचची स्वच्छतेची वारी पंढरपुरी विठोबाच्या दारी 1 ऑगस्ट रोजी रवाना झाली असून रविवारी विठ्ठल मंदिर परिसर तसंच चंद्रभागेच्या तीरावरती गाडगेबाबा विचार मंचच्या सदस्यांच्या वतीनं स्वच्छता अभियान राबवलं गेलं. या अभियानामध्ये सहभागी होण्याकरता मलकापुरातनं माजी आमदार वसंतराव शिंदे, माजी नगराध्यक्ष दिलीप भाऊ देशमुख, नगरसेवक राजेंद्र वाडेकर, अनिल गांधी, पत्रकार रमेश उमाळकर, राजाभाऊ कंडारकर, प्राध्यापक द मा चव्हाण, अंकुश सिरसे खेडेकर, डॉक्टर विजय डागा, अभय जयस्वाल, डॉक्टर गणेश पाचपांडे, संजय बोंडे, अशोक व्यास, राजू सेठ जरानी, रमण व्यास, शेख मुश्ताक,
शेख मुदश्शीर उर्फ बबलू भैया, इसाक तेली यांच्यासह गाडगे बाबा विचार मंचचे 60 सदस्य रवाना झाले असून यामध्ये मुस्लिम बांधव देखील सहभागी आहेत. धुळे शहर ग्रीन सिटी व्हावं यासाठी महापालिका प्रशासनानं चालवलेला प्रयत्न यशस्वी ठरत असल्याचं दिसून येत असून आतापर्यंत शहरामध्ये 3000 वृक्षांची लागवड करण्यात आल्याची माहिती सुमन फाउंडेशनतर्फे देण्यात आली. शिवाय आणखी 1000 रुपये शिल्लक आहेत. आतापर्यंत वृक्ष लागवड मोहिमेवरती 6 लाख रुपयांचा खर्च झाला असून सर्व पूर्तता बँका, सामाजिक संस्था आणि नागरिकांकडूनच करण्यात आली आहे. जागतिक पर्यावरण दिनापासून शहरात वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेण्यात आली होती. तत्पूर्वी 1 जूनला देखील आयुक्तांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून नदी किनारी वृक्ष लागवड करण्यात आली होती. महापालिका प्रशासन आणि सुमन फाउंडेशन यांनी संयुक्तपणे राबवलेल्या या मोहिमेमध्ये लणिंग कुरड, वाडी भोकर रोड, दत्त मंदिर, गोंदूर रोड, रेल्वे स्थानक परिसर यासह चौफेर असलेल्या कॉलनी परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं. बहुतांश ठिकाणी असलेले वृक्षारोपण महापालिका आयुक्त डॉक्टर नामदेव भोसले यांच्या उपस्थितीत झालं, तर अनेक ठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे वृक्षारोपण केलेलं आहे. पिंजरे आणि रोपं खरेदीवरती आतापर्यंत 6 लाख रुपयांचा खर्च झालेला आहे. शहरात वृक्ष लागवड करण्यासाठी नागरिकांना सुमन फाउंडेशनकडून मोफत पिंजरे आणि रोपं पुरवण्यात येत होती. नागपूरमध्ये देखील स्वच्छतेच्या कार्यांना वेग आलेला आहे. पाहूया नागपूर दूरदर्शन केंद्राचा एक वृत्तांत. नाग नदीचं नाव उच्चारताच घाण आणि दुर्गंधयुक्त पाणी नागपूरकरांच्या डोळ्यासमोर येतं. या पाण्यात प्रदूषित घटक आणि जड धातूंचा समावेश असतो. या प्रदूषित पाण्याचा उपयोग करून शहरामध्ये आणि लगतच्या भागात भाजीपाल्याचं उत्पादन करण्यात येतं. त्याचा वापर शहरातील लोक रोजच्या जेवणामध्ये करतात. त्यामुळे प्राणघातक आजार होण्याची शक्यता असते. तसंच पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळे ओलितासाठी पाण्याची कमतरता भासते. हा गंभीर प्रश्न काही प्रमाणात कमी करण्यासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठद्वारे कृषी महाविद्यालय नागपूर येथील डॉक्टर अशोक म्हस्के सहयोगी प्राध्यापक अभियांत्रिकी विभाग यांनी नॅशनल एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट नागपूर आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने फायडोरिट सांडपाणी प्रकल्प याची उभारणी केली आहे. दर्शक हो, स्वच्छ वातावरणासाठी पर्यावरणाची भूमिका ही महत्त्वाची आहे आणि आपलं पर्यावरण जपण्यासाठी आपल्याला प्लास्टिकचा वापर कमी करायला हवा. झाडे लावायला हवी आणि ती जगवायला हवी. पाण्याचा सदुपयोग करायला हवा. या संदर्भात आज आपण एका अनोख्या उपक्रमाशी अवगत होणार आहोत. नागपूर कृषी महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉक्टर अशोक म्हस्के सरांनी नीरी आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने फायटोरिट सीवेज ट्रीटमेंट प्लांट याची उभारणी केली आहे. हा प्लांट नेमका काय आहे आणि याची उद्दिष्ट काय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. सर, आम्हाला या फायटोरिट सीवेज ट्रीटमेंट प्लांट बद्दल सांगा. फायटोरिट सीवेज ट्रीटमेंट प्लांट, फायटोस रीड म्हणजे फायटो म्हणजे आपण त्याचा अर्थ प्लांट म्हणून घेतो आणि रीड म्हणून ज्याच्यावर ते प्लांट लावलेले आहेत त्याला आपण रीड म्हणतो, रीड बेड म्हणतो. तर ह्या फायटोरिट सीवेज ट्रीटमेंट प्लांटमध्ये आपण शहरामधलं जे काही सांडपाणी आहे तर ते सांडपाणी आपण त्याच्यामध्ये लोड करून ते पाण्यावर प्रक्रिया करतो आणि त्या पाण्याचा वापर ओलितासाठी कसा करता येईल यावर आपण त्याचं संशोधन आपण केलेलं आहे. याच्यामध्ये 3 प्रकारच्या प्रोसेसेस होतात या सीवेज ट्रीटमेंटमध्ये. पहिली प्रोसेस म्हणजे फिजिकल प्रोसेस. फिजिकल प्रोसेसमध्ये जे काही सीवेज ट्रीटमेंटचं पाणी फिल्ट्रेशन बेडमध्ये एंट्री करतं त्यावेळेस त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी सांगितलं की 2 मीटरची खोली असून त्याच्यावर खाली ग्रॅव्हल्स ठेवलेला आहे, बोल्डर्स ठेवलेले आहेत आणि वर ग्रॅव्हल्स ठेवलेला आहे. तर त्याच्यामध्ये त्या पाण्याचं फिजिकल सेपरेशन होतं, म्हणजे फिजिकल प्युरिफिकेशन होतं. फिजिकल प्युरिफिकेशन झाल्यानंतर ते पाणी झाडाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं. आता याच्यात केमिकल रिॲक्शन म्हणजे आपण केमिकल काही त्याच्यामध्ये ॲड करत नाही आणि केमिकल रिॲक्शन म्हणजे आपण जे काही ऑक्सिजन झाडाच्या माध्यमातून रूट्सद्वारे त्या पाण्यामध्ये सोडण्यात येतं. ऑक्सिजनमुळे काही केमिकल रिॲक्शन्स होतात, नायट्रिफिकेशन, डिनायट्रिफिकेशन सारख्या, आणि जे काही पोल्युटंट झाडांना घेण्यासारखे योग्य नसतात ते पोल्युटंट नायट्रिफिकेशन, डिनायट्रिफिकेशनची प्रोसेस झाल्यानंतर ते झाडांना उपलब्ध होतात आणि झाड ते पोल्युटंट त्या पाण्यामधून अपलिफ्ट करते. अशा प्रकारे जी काही प्रोसेस होते याला आपण केमिकल प्रोसेस म्हणतो. याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचे केमिकल्स ॲड करत नाही.
नंतर जी तिसरी प्रोसेस आहे दॅट इज बायोलॉजिकल प्रोसेस, ज्याला आपण जैविक प्रक्रिया म्हणतो. बायोलॉजिकल प्रोसेस म्हणजे हे जे याच्यामध्ये काही प्लांट्स आहेत, जसं केना आहे, कर्दळी आहे, फ्रॅग्मॅटिक ग्रास आहे, धोपा आहे, तर हे जे झाडं आहेत हे झाडं काही हेवी मेटल्स पाण्यामधले अपलिफ्ट करतात. तसंच आपण बघतोय की या सिवेज वॉटरमध्ये NPK, नायट्रोजन, पोटॅश आणि फॉस्फेट, तसंच काही मायक्रोन्यूट्रिएंट्स सुद्धा असतात हेवी मेटल सोबत. तर हे मायक्रोन्यूट्रिएंट्स आणि NPK सुद्धा हे झाडं घेतात खताच्या माध्यमातून आणि त्यांची व्हिगरस ग्रोथ होते. त्यामुळे त्या पाण्यामध्ये जे काही एक्सेस फॉस्फरस आहे, ज्याच्यामुळं इट्रोफिकेशन सारख्या प्रोसेस होतात, किंवा नायट्रोजन एक्सेस आहे किंवा फॉस्फेट आहे, तर अशा प्रकारचे एक्सेस सगळं खतं आणि हेवी मेटल्स किंवा मायक्रोन्यूट्रिएंट्स हे जे वरचे फायटो प्लांट्स आहेत हे फायटो प्लांट्स ॲब्सॉर्ब करतात. त्याला आपण बायोलॉजिकल प्रोसेस म्हणतो, सेपरेशनची, म्हणजे पोल्युटंट रिमूव्हलची बायोलॉजिकल प्रोसेस झाली ती. आणि त्यामुळे हे सगळं सेपरेशन झाल्यानंतर फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल प्रोसेस ते पाणी शेवटी स्टोरेज टँकमध्ये जमा होतं आणि तिथून ते पाणी आपण ड्रिपने किंवा बाकी फ्लड इरिगेशनसाठी त्या पाण्याचा आपण वापर करतो. ही त्याची टोटल प्रोसेस आहे. नागपुरातील पाणी स्वच्छ करण्याचा हा प्रकल्प म्हणजेच फायडोरिड सिवेज ट्रीटमेंट प्लांट उभारण्यात आला आणि प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर शेतीसाठी करण्यात आला. यापासून विविध पिकेही घेण्यात आली. तसंच फुलबाग देखील फुलवण्यात आली. यावर सखोल संशोधन करून डॉक्टर अशोक म्हस्के यांनी आचार्य पदवी प्राप्त केली आहे. ही विशेष आणि नाविन्यपूर्ण कामाची दखल घेऊन राज्याचे जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते पुणे येथे राज्यस्तरीय सिंचन परिषदेत राज्य पातळीचा सिंचन पुरस्कार देऊन याला गौरवण्यात आलं आहे. वर्क इज वर्शिप असं मत ठेवणाऱ्या या व्यक्तीनं खरंच पर्यावरणाला जपण्यासाठी हातभार लावला आहे. खरं म्हणजे स्वच्छ भारत निर्माण हे एकट्या दुकट्याचं कार्य नाहीच आहे. लोकसहभागाची देखील गरज आहे आणि तसंच राजकीय इच्छाशक्ती आणि सगळ्यांच्या सहभाग आणि सहकार्याची, तसंच शासनाच्या देखील सहकार्याची गरज आहे. म्हणूनच महानगरपालिका देखील आपापल्या परीनं खारीचा वाटा उचलत ते शहर तो परिसर स्वच्छ करण्यासाठी झटतायत. मीरा भाईंदर महानगरपालिका तशी नव्यानं स्थापन झालेली, तिथे देखील उत्कृष्टरित्या स्वच्छतेचं कार्य सुरू आहे आणि याचीच माहिती देण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत मीरा भाईंदर महानगरपालिकेचे उपायुक्त डॉक्टर संभाजी पानपट्टे. डॉक्टर, वार्तापत्र स्वच्छता अभियानमध्ये स्वागत करते. नमस्कार. मला विचारायचं होतं, नरेंद्र मोदी यांनी साथ घातलेली आहे समस्त नागरिकांना. कशा प्रकारे मीरा भाईंदर महानगरपालिका स्वच्छतेची मोहीम राबवते आणि कशा प्रकारे वेग घेतलेला आहे या मोहिमेने? मीरा भाईंदर महानगरपालिकेत दररोज 400 मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. त्याचं संकलन व वाहतूक करण्यासाठी जवळपास 1599 कर्मचारी आहेत व वेगवेगळ्या क्षमतेचे 79 कॉम्पॅक्टर आहेत. दररोज निघणारा कचरा संकलन करणं आणि डम्पिंग ठिकाणी नेणं हे महानगरपालिकेचं दैनंदिन काम आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेत निघणारा कचरा हा रोजच्या रोज साफसफाई करतो. त्या ठिकाणी 2 नवीन अत्याधुनिक मशीनसुद्धा आहेत. त्या ठिकाणी मशीनच्या माध्यमातून आम्ही साफसफाई करतो. या महानगरपालिकेने अत्याधुनिक सॉफ्टवेअर डेव्हलप केलेले आहे, ज्या माध्यमातून सकाळी 6:30 ते 7च्या दरम्यान कर्मचाऱ्याची हजेरी होते. कर्मचारी हजेरी झाल्यानंतर त्यांनी साफसफाई करण्याला त्यांना रूट ठरवून दिला असतो. त्या रूटामध्ये साफसफाई होते की नाही ती पाहिली जाते. वेगवेगळ्या क्षमतेचे जे कॉम्पॅक्टर आहेत त्याच्यासुद्धा GPS सिस्टम बसवलेली आहे. GPS सिस्टमच्या माध्यमातून सदरचा कचरा उचलला जातो की नाही. जवळपास 3000 कलेक्शन पॉईंट्स आहेत.
तर दुपारी 3च्या आत सर्व कलेक्शन पॉईंटवर कचरा उचलला गेला की नाही त्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून बघले जाते. त्यामुळे दररोज कचरा वाहतूक केला जाते की नाही, कर्मचाऱ्याची उपस्थिती वाढलेली आहे आणि कुठल्याही प्रकारची तक्रारी महानगरपालिकेत येत नाही. ह्यामुळे एक प्रकारची पारदर्शकता साफसफाईमध्ये आलेली आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही आता जसं सांगितलं शिस्तबद्धरित्या शिस्तबद्ध- पारदर्शी पद्धतीनं तिकडे पद्धतीनं कचरा कचरा संकलनाचं संकलन वर्गीकरणाचं काम होत आहे. मात्र वर्गीकरण म्हणा किंवा एकंदरीत कचरा गोळा केल्यानंतर तो कुठे टाकायचा, म्हणजे डम्पिंग ग्राउंडची देखील एक मोठी समस्या असते. मीरा भाईंदरमध्ये कशा प्रकारचे मीरा भाईंदर महानगरपालिका मे 2009 मध्ये घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कचऱ्यावर घनकचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू होता. त्या ठिकाणी 2013 पर्यंत सध्याचा प्रकल्प चांगल्या प्रकारे काम करत होता. मध्यंतरी काही अडचणी आल्यामुळे सध्या प्रकल्प बंद झाला. त्यामुळे सध्या कचरा प्रश्न थोडासा निर्माण झालेला आहे. सकवार येथे महानगरपालिकेने 13 हेक्टर जमीन विकत घेतलेली आहे. त्या ठिकाणी कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प आम्ही नव्याने सुरू करणार आहोत. त्यासाठी जागतिक पातळीवरच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. एखादी 1 ते 2 महिन्यामध्ये सुद्धा प्रकल्पच्या निविदा अंतिम होऊन प्रकल्प सुरुवात होईल. अच्छा, हा झाला भावी प्रकल्पासंदर्भात तुम्ही माहिती दिली. आता सध्या कचऱ्यावरती प्रक्रिया करण्यासाठी किंवा डंप करण्यासाठी कशा प्रकारचा परिसर किंवा जागा उपलब्ध आहे का? सध्या एक्झिस्टिंग उत्तम ठिकाणी आम्ही कचरा डंप करतो. त्या ठिकाणी कचरा गोळा करतो, कचऱ्यावर माती टाकतो, त्याची लिचेड कलेक्शन करतो आणि रोजच्या कचऱ्यावर माती टाकून ते कॅपिंग करतो. सध्या एवढीच आम्ही प्रक्रिया करतो आणि भविष्यामध्ये मोठ्या प्रकल्प कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प आम्ही सकवाडी तिथे हाती घेतलेला आहे. त्याची जागतिक पातळीवर निविदा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि 1 महिन्यामध्ये सध्याच्या प्रकल्पाच्या अंतिम पातळीवर त्याचा निर्णय होईल. अच्छा, आणि मीरा भाईंदरबद्दल जर का बोलायचं झालं तर झपाट्यानं विस्तारत आहे. अनधिकृत फेरीवाले म्हणा किंवा अनेक बाहेरनं येणारे नागरिक देखील तिकडे वास्तव्यास आलेले आहेत. अशा प्रकारे एक आव्हान असेल नाही का महानगरपालिकेसमोर स्वच्छता राखण्याचं? स्वच्छ भारत अभियान या संदर्भात स्वच्छ भारत अभियानासाठी लोकांना आम्ही जनजागृती करण्यासंदर्भात वेगवेगळ्या स्टेक होल्डर, फळभाज्या असो, फ्रुट्सवाले असो, या सर्वांची आम्ही मोहीम एकत्र बैठक घेतली होती. त्यांना स्वच्छतेसंदर्भात त्यांची शपथ घेतली. या संदर्भात महानगरपालिकेने सुद्धा महासभेमध्ये सर्व नगरसेवकांना स्वच्छतेची शपथ दिली. स्वच्छतेची शपथ देऊन जनजागृतीचे मोठे आम्ही कार्य हाती घेतलेलं आहे. लोकांना कचरा टाकू नका, लोकांना मोठ्या प्रमाणात आवाहन केलेलं आहे. जर कचरा रस्त्यावर टाकलं तर घनकचरा ज्या अधिनियमानुसार त्याचं दंडात्मक कारवाईची सुद्धा आम्ही प्रक्रिया हाती घेतलेली आहे. जेणेकरून रस्त्यावर कचरा टाकणार नाही या संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती केलेली आहे. लोकांना शपथ दिलेली आहे. वेगवेगळ्या स्टेक होल्डर्स, त्या छोटे मोठे उद्योग असतील, वेगवेगळ्या संघटना असतील, या संघटनांना बोलवून आम्ही त्यांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिले. त्यांना स्वच्छतेची शपथ दिली आणि स्वच्छ सुंदर मीरा भाईंदर कसं करता येईल या संदर्भात आमची वाटचाल चालू आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही आता जसं सांगितलं दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र मला विचारायचं होतं, केवळ दंडात्मक कारवाई करण्या व्यतिरिक्त देखील जर का आपण प्रोत्साहन देखील जर का दिलं, सोसायट्या ज्या असतात त्यांना जर का आपण प्रोत्साहन दिलं की तुमचा कचरा तुम्हीच तिथे त्याची प्रक्रिया करा किंवा त्याची विल्हेवाट लावा, जरी केलं तरी महानगरपालिका त्यांना टॅक्समध्ये रिबेट देऊन त्यांना इन्स्टिट्यूट देण्याची प्रक्रिया सुद्धा आम्ही सुरू केलेली आहे. महानगरपालिका मोठ्या संकुलामध्ये त्यांचा कचरा तयार केलेला, तिथंच जर त्यांनी कंपोस्ट तयार करत असेल आणि तिथलं कंपोस्ट त्या ठिकाणी वापरत असतील तर महानगरपालिका टॅक्सच्या माध्यमातून त्यांना एक इन्स्टिट्यूट देते. अच्छा, आणि जी पर्यटन स्थळं म्हणा किंवा बाग असतात किंवा जिथे जास्तीत जास्त लोक संध्याकाळी जमत असतात तिथे स्वच्छतेसाठी कशा प्रकारे पावलं उचलली जात आहेत? आमच्या जवळपास 32 ते 33 आमचे मैदान आहेत आणि बगीचे आहेत. त्या ठिकाणी सुद्धा लिटर बिन्स आम्ही तयार केलेले आहेत. त्या लिटर लोकांनी जे काही कोणी तिथे आल्यानंतर काही छोटे मोठे खरमुरे खात असतील, काय खात असतील, त्याचे मग काही कचरा निर्माण असतील, त्या ठिकाणी लिटर बिन ठेवलेले आहेत. लिटर बिनच्या माध्यमातून तिथं कचरा लिटरमध्ये लोक टाकतील आणि आम्ही त्या ठिकाणी संध्याकाळी आमचे कर्मचारी सुद्धा ठेवले आहेत. ते सुद्धा कर्मचारी ते कचरा टाकलेला ते वेचून त्याची कचऱ्याची विल्हेवाट लावतात. मीरा भाईंदर महानगरपालिकेसंबंधात जर का म्हटलं तशी नव्यानं स्थापन झालेली आहे. नवी महानगरपालिका असल्यामुळे काही आव्हानं, काही समस्यांना सामोरं जावं लागतं का हे स्वच्छता अभियान राबवताना? नक्कीच. मीरा भाईंदर महानगरपालिकेत जवळपास 30 ठिकाणी उघड्या शौचालय करतात. त्यासाठी आम्ही सर्वे केलेला आहे. जवळपास 10,000 कुटुंबाचे आम्ही सर्वे केला आहे. त्या जवळपास 6,123 लोकांची सार्वजनिक ठिकाणी शौचालय करतात. त्या ठिकाणी 132 लोकांना स्वतःचे शौचालय उपस्थित केलेले आहेत आणि जवळपास अजून 1,230 लोकांना शौचालय उघड्यावर शौचालय करतात. त्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात शौचालय बांधण्याचे कार्यक्रम हाती घेतला आहे. सदरची जागा ही केंद्र शासनाचे सॉल्ट डिपार्टमेंटची असल्यामुळे त्यांची परवानगी घेऊन या वर्षात आम्ही शौचालय त्या ठिकाणी बांधणार आहोत. आणि या संदर्भात महानगरपालिकेत जवळपास 177 ठिकाणी शौचालय आहेत.
त्या ठिकाणी त्यांचे शौचालयाची व्यवस्थित शौच साफसफाई व्यवस्थित व्हावी यासाठी महानगरपालिकेचे वर्ग 1 चे वर्ग 2च्या कर्मचाऱ्यांना एक पालकत्व दिलेलं आहे। दर 15 दिवसांनी ते सदर ठिकाणी व्हिजिट देतात, त्या ठिकाणी पाणी स्वच्छता होते की नाही, त्या ठिकाणी डागडुजी होते का, त्या जर कोणी पाण्याची व्यवस्था नसेल पाण्याची व्यवस्था करणे, साफसफाईची व्यवस्थित होती की नाही ती बघणे, जर कुठल्या प्रकारची व्यवस्था मायनर रिपेअर्स असतील ते रिपेअरसुद्धा ते वर्ग 1 चे वर्ग 2चे अधिकारी करून घेऊन एक प्रकारचे चांगल्या प्रकारे स्वच्छता कसे राहील सार्वजनिक शौचालय त्याची आम्ही मोहीम हाती घेतलेली आहे। आणि सर्वसाधारणपणे पावसाळा म्हटला की डेंग्यू मलेरियाची साथ देखील पसरते, तर हा अनुभव मागचा लक्षात घेता आता अशा प्रकारे साथ उद्भवू नये किंवा कुठलेही आजार बळावू नये यासाठी महानगरपालिका काही खास पावलं उचलते? महानगरपालिकेने जनजागृती फार मोठ्या प्रमाणात घेतलेली आहे। डेंग्यू हा फक्त गोड्या पाण्यामध्ये आणि घरात वावरणाराच इजिप्स एडिस सामान्याची मच्छराच्या पैदास होते, त्यामुळे त्या ठिकाणी पाणी साचल्यामध्ये लोकांना पाणी साचू देऊ नये। कचरा कुंड्या असो, फुलदाणी असो, त्या ठिकाणी पाणी साचून वेगवेगळ्या फुलाची झाडं लावतात, फ्रीजच्या मागं बऱ्याच ठिकाणी पाणी साचले असते, त्या पाणी साचू देऊ नका आणि आपल्या घरामधला शौचालय परिसर कसं स्वच्छ राहील आणि कुठेही पाणी कसं साचणार नाही याच्याबद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृती केलेली आहे। लोकांना जनजागृतीतून डेंग्यूची मच्छराची पैदास कशी होणार नाही याबद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृती केलेली आहे। आणखीन एक पावसाळ्यामध्ये देखील गटारं तुंबतात आणि गटारं तुंबण्याचं मुख्य कारण असतं ते म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्या, ज्या पातळ अतिशय पातळ असतात तर त्या प्लास्टिकच्या पिशव्यांच्या वापरावरती बंदी घालण्यासाठी किंवा काही दंडात्मक कारवाई महानगरपालिकेतर्फे केली जाते का? मीरा महानगरपालिकेत 50 मायक्रोमीटरपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरण्यास बंदी आहे। त्या संदर्भात 5,000चे फाईन आहे। जर लोक तरी सांगून सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या पिशव्याचाही सर्रास वापर होत असतो। ह्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती होणं आवश्यक आहे। बऱ्याच ठिकाणी आज औद्योगिक परिसरामध्ये लोक प्लास्टिकच्या कपामध्ये चहा पितात, प्लास्टिकच्या कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये चहा नेतात। एक प्लास्टिक म्हणजे कार्सिनोजेनिक एजंट आहे, त्याच्या माध्यमातून लोकांना कॅन्सर होऊ शकतो। ह्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात जनजागृती होणं आवश्यक आहे। या दूरदर्शनाने एक चांगला कार्यक्रम घेतला आहे स्वच्छता अभियानामध्ये, हे लोकांना जनजागृती करून लोकांना प्लास्टिकची पिशवी वापर न करणे न करणे याबद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृती होणं अपेक्षित आहे। महानगरपालिका सुद्धा मोठ्या प्रमाणात जनजागृती करते, वेगवेगळी फाईन लावते आणि आमच्या फेरीवाल्याच्या पथकामार्फत सुद्धा आम्ही प्लास्टिक गोळा करतो। पण मुळात हे प्लास्टिकची वापरच कमी करणे हे फार महत्त्वाचं आहे। या संदर्भात महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणात कारवाई केलेली आहे, नुसती कारवाई करून उपयोग होत नसते। त्यामुळे जनजागृती करणं आणि प्लास्टिक कसं आरोग्यास घातक आहे, जनावर सुद्धा हे प्लास्टिक खाऊन मरतात, माणसावर सुद्धा त्याचा जर गरम चहा जर ते प्लास्टिकच्या कपामध्ये किंवा प्लास्टिकच्या कॅरी बॅगमध्ये जर भाजीपाला गरम भाजीपाला नेत असेल ते सुद्धा ते प्लास्टिक वितळून ते पोटात जाऊन कॅन्सरजनिक एजंट पोटात गेल्यामुळे भविष्यामध्ये कॅन्सरचे मोठं प्रमाण वाढू शकते। म्हणून मी या माध्यमातून तुम्हाला जनतेला एक आवाहन करू शकतो की आपण प्लास्टिक वापरणार नाही आणि लोकांनाही वापरू देणार नाही, याबद्दल फार महत्त्वाचा मेसेज देणं आवश्यक आहे। म्हणजे थोडक्यात स्वतःला शिस्त लावून घेण्याची गरज आहे, भले स्वच्छतेच्या संदर्भात असो किंवा अशा प्रकारे देखील। गटारं तुंबली पावसाळ्यामध्ये किंवा सांडपाणी जर का असतं तेव्हा डास जास्ती होतात, मग डेंग्यू मलेरिया सारखे आजार बळावतात। जर का असे आजार बळावले, रुग्ण वाढत चाललेले दिसलं तर महानगरपालिकेतर्फे काही खास अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे का? आरोग्य विभागातर्फे किंवा काही औषधं पुरवली जात आहेत का? नक्कीच, महानगरपालिकेत जवळपास 33 मल्टीपर्पज वर्कर आहेत। त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मलेरियाची किंवा डेंग्यूचे पेशंट सापडतील त्याचा आजूबाजूला 50 घराचं आम्ही सर्वेक्षण करतो। त्या परिसरात ज्या तापीचे रुग्ण असतील त्याची स्लाईड घेतो आणि त्यांना औषध उपचार करतो आणि त्याची रॅडिकल आणि क्युरेटिव्ह ट्रीटमेंट आम्ही त्या करतो, जेणेकरून त्याचा प्रसार होणार नाही। आणि लोकांना आवाहन करतो मच्छरदाणी वापरा। आजकाल मच्छरदाणी लोक कमी वापरतात, मच्छरदाणीचा प्रचार फार महत्त्वाचा आहे। एक बेसिक गोष्ट आहे, मच्छरदाणी वापरलं बऱ्याच प्रमाणात तुम्हाला डेंग्यू आणि मलेरियाची साथ आटोक्यात येते। महानगरपालिकेच्या गटारं वेळोवेळी साफ करते, तरी पण बरेच लोक गटारामध्ये प्लास्टिकची पिशव्या टाकतात, कचरा टाकतात, त्यामुळे पाण्याचा फ्लो वाढतो आणि पाण्याचा फ्लो वाढल्यामुळे त्या ठिकाणी मच्छराची पैदास होते। महानगरपालिकेकडे औषध आहे जसा साठा असतो, आम्ही फवारणी पण करतो तरी पण बऱ्याच लोकांच्या काही सवयीमुळे त्या मच्छराची पैदास होते आणि मच्छराची पैदास असल्यामुळे त्या मलेरियाची आणि डेंग्यूची साथ वाढते। धन्यवाद डॉक्टर संभाजी, तुम्ही इकडे आलात आणि खूप छान पद्धतीने मीरा भाईंदर महानगरपालिकेतर्फे कशा प्रकारे नरेंद्र मोदींच्या ज्या त्यांनी साथ घातलेली आहे त्याला कशा प्रकारे तुम्ही हातभार किंवा सहकार्य करता त्याची माहिती दिली त्याबद्दल नमस्कार। थोडक्यात मंडळी, वाढत्या शहरीकरणाचे जे महत्त्वाचे तोटे आहेत, ज्या समस्या आहेत त्यातलीच एक महत्त्वाची समस्या असते ती म्हणजे कचऱ्याची समस्या आणि त्याची विल्हेवाट लावण्याची समस्या।
जागतिक बँकेच्या एका अंदाजानुसार 2025 मध्ये महाराष्ट्राच्या शहरी भागातनं रोज 57,600 टन एवढा कचरा निर्माण होणार आहे. पण मुळात कचरा ही दुसऱ्या कोणाची तरी समस्या नाहीच आहे. कचरा आपणच निर्माण करतो आणि त्यामुळे त्याचं व्यवस्थापनही खरं म्हणजे आपल्या सर्वांना मिळूनच करायला हवं. त्याची गरज आहे आज. त्यासाठी सामाजिक जागृती, लोकसहभागाची गरज आहे. शहरातला कचरा ही काही फक्त एकट्या प्रशासनाची जबाबदारी नसते. माझ्या कचऱ्याला मीच जबाबदार या भावनेनं जर का प्रत्येकानं कामाला लागायला तर खरोखर स्वच्छ भारत निर्माण होण्यास वेळ लागणार नाहीये. जर तुम्ही अथवा तुमच्या परिसरामध्ये एखादी सामाजिक संस्था स्वच्छता मोहीम राबवत असेल तर आम्हाला जरूर कळवा, कारण त्यातूनच अनेकांना स्वच्छतेचे धडे देखील मिळणार आहेत. आमचा पत्ता असा आहे: निर्माता, वार्तापत्र स्वच्छता अभियान, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. जाता जाता ठळक घडामोडींवरती पुन्हा एकदा नजर टाकूया. स्वच्छतेसाठी राज्यातील सर्व नगरपालिका आणि महानगरपालिकांना 600 कोटींचा निधी मिळणार. पंढरपूरमध्ये गाडगेबाबा विचार मंचच्या वतीनं राबवलं स्वच्छता अभियान. आणि ग्रीन सिटीसाठी धुळेकरांचा महानगरपालिकेच्या वृक्ष लागवड मोहिमेला मोठा प्रतिसाद. आता आम्ही आज आपला निरोप घेतो. पुन्हा आपली भेट होणारच आहे पुढल्या रविवारी दुपारी 1:30 वाजता. नमस्कार.